नमस्कार सगळ्यांना. आज सादरीकरणाचा दिवस आहे. गणपती उत्सव चालू आहे. उपस्थिती कमी आहे, तरी सादरीकरणाच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. नेहमीच्या प्रथेप्रमाणे आपण शंखनादाने कार्यक्रम सुरू करूया. प्रदीप अडूर यांचा प्री रेकॉर्डेड शंखनाद आपण ऐकूया. सुमधुर शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे आणि आपण आता प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात करूया. आता आपल्या समोर भारतीताई खानोलकर सादरीकरण करतायत. भारतीताई, सुरुवात करा. मी आज एक कथा सांगणार आहे. हा. फुलवात. फुलवात. येते ग नेहमीच्या स्वरात मी आईला सांगितले. तेवढ्यात आजीचा आवाज, अगो तिला फुलवातीचा डबा दिलास का? मी विसरलेच. थँक्यू आजी. तेवढ्यात आईने एक स्वच्छ चकचकीत गोल डबा माझ्या हातात दिला व म्हणाली, आता महिनाभर भेट होणार नाही ना, म्हणून आजीने भरपूर फुलवाती करून दिल्या आहेत. मी हावरटासारखा तो डबा घेतला आणि निघाले. फुलवात. लग्न झाल्यानंतर आई आजीची भेट झाली की हमखास मिळणारी वस्तू म्हणजे या तुपाच्या फुलवाती. मला चित्रकला, पेंटिंग, इतर क्राफ्टची भरपूर आवड, परंतु ही इंचभर तुपाची फुलवात मला आज तागायत जमली नाही. भूतलावर तुपात फुलवाती कराव्यात त्या माझ्या आजीने. बारीक इवलीशी एकसारखा गोल गोल गोंडा व वर इंचभर लांब अशी त्याची वात. आजीची फुलवाती भिजवण्याची वेळ पण ठरलेली. दुपारी जेवण आवरावर झाली की ओटा साफ पुसून एका लोखंडी छोट्याशा कढईमध्ये ती तूप गरम करायची. संपूर्ण तूप वितळलं की सावकाश खाली उतरवून एक एक फुलवात त्यात मनसोक्त भिजवायची. नंतर एका ताटात अलगद उभ्या करून ठेवायच्या. त्या वातींवर तिचा इतका जीव की विचारायला नको. तिचं म्हणणं एवढंच, तिचे म्हणणे, जेवढी फुलवात तुपात शांत मुरेल तेवढी शांत ती संपूर्ण आरती होईपर्यंत जळेल. वेगळे तूप घालायला नको. काजळी पण धरत नाही व संपूर्णपणे शेवटपर्यंत जळते. आणि खरंच आजीची फुलवात निरांजनात टिपक्यासारखी उठते. तिन्ही चांदेला देवघरात शुभंकरोतीच्या वेळी ती त्या फुलवातीचं ताट घेऊन बसायची. छान भिजून फुललेल्या भरलेल्या देवापुढे जळणाऱ्या तयार झालेल्या वाती डब्यात ठेवायची. आज लग्नानंतर एवढ्या वर्षांनी देखील प्रत्येक सुखात, दुःखात, संकटात न डगमगता तिच्या वाती चांदीच्या निरांजनात ताठ मानेनं उभ्या आहेत. वाती म्हणजे नाती असाही तिला संदर्भ आहे. स्वतःला उद्देशून ती म्हणते की प्रत्येक पूजेला, प्रसंगाला स्वतःचे तेज उजळून सर्वत्र प्रकाश देत आहेत. जरा सुद्धा काजळी न ठेवता त्या तेवत आहेत. निरांजन, तबक व त्यामुळे संपूर्ण देवघर एका फुलवातीने उजळून टाकत आहे. फुलवातीचा खालचा गोल गोंडा रेखीव व भक्कम, तेवढी फुलवात ताट उभी राहते. अगदी तसेच आई आजीने आमच्या
पाया प्रेमाने सात्विक संसाराने एवढा भक्कम केला आहे की आज कोणत्याही कोपऱ्यात ही निरांजनातील फुलवात सभोवतालचा परिसर उजळून टाकते. आज जग खूप पुढे गेले, पुढारले, परंतु आजीच्या पिढीने या फुलवाती जपताना त्यांना किती दिव्यातून जावे लागले असेल. ह्याच फुलवाती घर नोकरी देश सांभाळताना पाहिल्या की त्या थरथरत्या मऊ हाताना किती समाधान मिळत असेल. डबा पण अगदी खास स्वच्छ स्टीलचा, तोही तुपाच्या फुलवाती ठेवून शुद्ध सात्विक व मऊ. सासरी दिवे लागणीला तो मी पुढे घेऊन बसले की कुबेराच्या खजिन्यासारखा भरगच्च व श्रीमंत असा तो डबा दिसेल. म्हणून मी तिला म्हटलं, तुझ्या हातच्या फुलवाती देत जा आजी. तेव्हापासून ही परंपरा नामक हट्ट पुरवणे सुरू झालं आहे. परवा जरा आजारी होती, थोडी झोपेतच होती. मी गेले तर थकल्यासारखी वाटत होती, पण या वाक्याने तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. ते म्हणजे, काय म्हातारे, उठ की, फुलवाती संपत आल्या आहेत माझ्या. हसून ती म्हणाली, हो माहित आहे मला, सध्या आईसाठी करून ठेवल्या आहेत त्या घेऊन जा, पण विकतच्या आणत भिजवत बसू नकोस आणि तयार तुपाच्या तर मुळीच आणू नकोस. तूप नसते, नुसते मेण असते. आमची आजी नातवंड पतवंडांच्या बाबतीत खूप श्रीमंत, त्यातल्या त्यात नाती पंटी. आम्हा मुलींची संख्या जास्त. तिने लावलेल्या रोपाचं वटवृक्ष झालाय. आम्ही सगळ्या तिच्या गोल डब्यात खूप तुपात सुखात आहोत. कंसात तुपात म्हटलंय, खूप सुखात लोळत आहोत. आम्हा प्रत्येकीला अलवारपणे पिंजून अवगुणांची सरकी सारखे बाजूला काढून तिने स्वतःच्या हाताने गरम तुपात बुडवून एकेकीला शुद्ध संस्कारात लोळवले आहे. अखंड प्रेमाने भिजवले आहे. प्रत्येकीला स्वतंत्र उभे केले. योग्य वेळेला योग्य डब्यात घरात पाठवले. योग्य घरात योग्य वेळेला पाठवले. नमस्कार. वा वा वा, छान. भारतीताई तिने आपल्या आजीने दिलेले संस्कार सांगितले आहेत. छान छान, मस्त, खूप मस्त. बरं वाटलं ऐकायला या गणपतीच्या पार्श्वभूमीवर. नमस्कार. मस्त मस्त भारतीताई. आपल्या समोर आता विकास पाटील सादरीकरण करतायत. विकासजी, करा सुरुवात. नमस्कार सगळ्यांना. हम्म. सध्या गणपती उत्सव चालू आहेत, त्या निमित्ताने गौरी आणि गणपतीचे नाते, गौरी सोबत गणपतीचे काय नाते, हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो. काही ठिकाणी गौरी ही गणपतीची बहीण आहे असे मानले जाते, तर बऱ्याच ठिकाणी गौरी ही गणपतीची आई आहे असे मानतात. गणपतीला गौरी नंदन असे म्हटले जाते. नंदन म्हणजे पुत्र, म्हणजेच गणपती हा गौरीपुत्र आहे. पार्वतीचं दुसरं नाव गौरी आहे, म्हणजेच गणपती पार्वतीचा पुत्र आहे. गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणपतीच्या आईचे रूप मानलं गेलं आहे. गणपती बसल्यावर 10 दिवस फक्त त्याचीच पूजा नसते, तर त्या काळात 3 दिवस त्याच्या 2 मातांचीही पूजा करतात. कारण गणपतीला द्वैमातूर असं म्हटलं जातं. गणपतीची पहिली आई म्हणजे पार्वती आणि दुसरी आई म्हणजे गंगा.
पार्वतीने तिच्या अंगाला चंदन लावून त्याचा मळ काढायला तिची मोठी बहीण गंगेचे पाणी लावून तो काढला. पार्वतीने तिच्या अंगाला चंदन लावून त्याचा मळ काढायला तिची मोठी बहीण गंगेचं पाणी लावून तो काढला आणि त्याची मूर्ती बनवून त्यात प्राण फुंकले. म्हणजेच दोन देव्यांचा अंश गणपतीत आहे. म्हणूनच गंगा आणि गौरी दोन्ही गणपतीच्या माता आहेत. महालक्ष्मी पूजनात आपण ज्येष्ठा गौरी म्हणजे गंगा आणि कनिष्ठा गौरी म्हणजे पार्वती यांची स्थापना करतो. या दोन्ही मातांनी गणपतीस जन्मास घालून एक प्रकारे वैभव आणलं, निर्विघ्नता जगात निर्माण केली. म्हणून त्यांना महालक्ष्मी असं म्हणतात. प्रत्येक प्रांतानुसार महालक्ष्मी व्रत करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही ठिकाणी धातूची प्रतिमा, काही ठिकाणी मातीची प्रतिमा, काही ठिकाणी महालक्ष्मीचे कागदावर चित्र काढून, काही ठिकाणी नदीकाठचे 5, 7 किंवा 11 खडे आणून त्याची गौरी म्हणून पूजा केली जाते. काही ठिकाणी 5 लहान मडक्यांची उतरंडी बनवून त्यावर गौरीचे मुखवटे बसवतात. अशा प्रकारे गौरींची मनोभावे 3 दिवस पूजा केली जाते. नमस्कार. वा वा वा. छान सांगितली माहिती. वेगळी माहिती मिळाली. हो, धन्यवाद. धन्यवाद. नेहमीप्रमाणे छान आणि वेगळी माहिती. आता आपल्या समोर माधवी देसाई सादरीकरण करतायत. माधवी ताई, करा, सुरुवात करा. सगळ्यांना नमस्कार. नमस्कार. मीच गौरी, मीच दुर्गा. जातात दाणे टाकले की भरडून पीठ बाहेर येतं. अगदी मन सुद्धा तसंच येईल का? परिस्थितीच्या दातात भरडून भरडून मन मोकळं होईल का? असा प्रश्न राहून राहून माझ्या मनात सतत येत असे आणि माझेच उत्तर मला सापडले. लहानपण देगा देवा असं म्हणतात ते उगीच नाही. लहानपण गेलं का असा प्रश्न जाणतं झाल्यावर आ वासून उभा राहिला. कारण नाणं काय आलं त्या पाठोपाठ सगळी बंधनं आली. इथे उभं राहायचं नाही, तिथे जायचं नाही, गप्पा मारायचं नाही आणि काय काय. पूर्वीच्या काळी बायका कशा सहन करायच्या ते आता कळते. पण त्यावेळी वय लहान होतं. घरातील कोणी काही सांगण्याचं त्यांचं पालन करायचं बस. उलट बोलणं काय, साधं ताट उभं राहायचं कसं ते पण कळत नसे. आईने तर मला बाईच करून टाकली. तोवर चपात्या कर, कपडे धु, भांडी घास, अमुक कर तमुक कर, बस ऑर्डरवर ऑर्डर. वर नवऱ्याच्या घरी काय पाटलिणीसारखी बसून राहणार काय हे पण ऐकावं लागायचंच. उठता बसता लाद बसेल तेव्हा कळेल हा टोला हाणल्याशिवाय आईचा दिवस कधी संपतच नसे. पण ते वय कळण्याचं नव्हतं. कान आहेत म्हणून ऐकायचं बस. शिक्षण संपलं म्हणजे काय संपवलंच, मॅट्रिक झालीच बस. नाहीतर घोड नवरी म्हणून तुला आम्हालाच सांभाळावं लागेल. मिळालाच तर भरपूर हुंडा देऊन आम्हाला करवंटी घेऊन फिरावं लागेल. हे बोलणं माझ्या जिव्हारी लागायचं. पण करणार काय? हे मलाच नव्हे तर माझ्यासारख्या अनेक मैत्रिणींना हे आणि अशाच प्रकारचं खूप ऐकावं लागायचं. काय करणार, मुलगी म्हणून जन्माला आलो ना. गेल्या जन्मी म्हणून या जन्मी असं जीवन वाट्याला आलं. कधी कधी वाटायचं लवकर लग्न होईल तर बरं, निदान सुटू तरी या कटकटीतून. आणि काय आश्चर्य, अहो खरंच माझं लग्न पहिल्याच ठिकाणी पसंत पडलं आणि अक्षताही पडल्या. आई बाबांनी सुटकेचा निश्वास सोडला. बस झालं, जोडे जिजवायला नाही लागले. शिवाय स्वस्त आणि मस्त जावई मिळाला. अवास्तव न होता तोलून मापून खर्च झाला. वा वा, काय आनंद झाला सगळ्यांना.
आणि एकदाचे आम्ही सासरच्या पिंजऱ्यात अडकलो. आगीतून फुफाट्यात फरक इतकाच. कारण सासर म्हणजे काय हे कळायच्या आधी सासरच्यांनी रंग दाखवायला सुरुवात केली. कामाला असं जमलं की आपल्यापेक्षा घाण्याला जुंपलेले बैल बरे असं वाटायचं. नक्की चांगलं ठिकाण कोणतं, माहेर की सासर? वर टोले हाणायचे असे की नक्की यांना घरकाम करणारी बाईच हवी होती. या विचारापर्यंत मी आले. सकाळी सकाळ कसली पहाटे 4 वाजता माझा दिवस सुरू होईल तर रात्री सरबराई करता करता दिवस आहे की रात्र तेच कळत नसे. सासऱ्यांना असा चहा लागतो तर सासूबाईंना असा. आजे सासूबाईंची नऊवारी सांभाळता सांभाळता माझे आता हातच तुटतात. पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा ह्या असतातच. बाहेर पडायचं ठरवलं आणि कुटुंब सुरुवात आजी सासूबाईंची नव्वारी सांभाळता सांभाळता माझे आता हातच तुटतात की काय असं वाटायचं. पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा ह्या असतातच आणि गौरीच्या भूमिकेतून बाहेर पडायचं ठरवलं. कारण कुटुंब टिकवण्यासाठी एकाची साथ असून चालत नाही, तर सगळ्यांचा सहभाग आवश्यक असतो. घरातल्या मुलींना वागणूक वेगळी आणि बाहेरून आलेल्या मुलीला वागणूक वेगळी हे मला असह्य होऊ लागलं होतं. मी येणाऱ्या प्रसंगाला थोपवून धरत असे, पण शेवटी हाडामासेचे मी मलाही मन होतेच की. या सगळ्यांमध्ये मला काय हवंय हेच मी विसरून जात होते. पण मनाच्या एका कप्प्यात कुठेतरी ती आस लपलेली मला रोज डिवचत असे, ज्यामुळे मी अस्वस्थ होई. मला शिक्षणाची खूप आवड होती, पण घराच्या परिस्थितीमुळे ही इच्छा मनातच दबली जात होती. चला, आज ना उद्या माझी इच्छा पुरी होईल या आशेवरच मी दिवस ढकलत होते. पण आशा मावळली आणि तिथली जागा बंडाने घेतली. मीही इतरांसारखीच माणूस आहे, हे मलाही मन आहे हे त्यांना कळत नसेल तर त्यांना जाणून दिलं पाहिजे, हा पवित्रा मी घेतला. मला पुढे शिकायचंच आहे असं ठासून सांगितलं. आधी घरच्यांनी खूप विरोध केला. काय दिवे लावायचे ते घरीच लावा म्हटल्यावर तर मला चेवच आला. आता गौरीसारखं राहून चालणार नाही, मला दुर्गाच बनलं पाहिजे, त्याशिवाय काही पान हलणार नाही हे कळून चुकलं होतं. त्यामुळे घरचा विरोध पत्करून पुढचे शिक्षण घेण्यास मी सुरुवात केली. घरचे पैसे देणार नाहीत म्हणाले तर 2 घरी शिकवण्या घ्यायला सुरुवात केली. शिवणकामाचा मला फारसा फायदा झाला आणि मी घरकाम करून माझं शिक्षण पूर्ण केलं. पुढे नोकरीची संधी चालून आल्यावर घरच्यांकडे लक्ष न देता नोकरी पत्करली. या काळात 3 मुलंही झाली आणि स्त्रीची इथे कर्तव्यता संपली असे गृहीत धरणाऱ्यांना दाखवून दिलं की आता पूर्वीचे दिवस गेले. पूर्वापार चालत आलेल्या रूढींना तुम्ही किती दिवस कवटाळत बसायचं तर बसा, मी मात्र नाही गप्प बसणार. पुढचा जन्म आहे की नाही माहित नाही, पण आता असणाऱ्या जन्माचा प्रत्येक क्षण मी माझ्या मर्जीप्रमाणे उपभोगणार आहे. माझ्या प्रत्येक श्वासावर आधी माझा हक्क आहे आणि तो मोकळा श्वास घेण्यासाठी मला दुर्गाच बनली पाहिजे. नाहीतर ही लोक मला शांत जगू देणार नाही. आणि निश्चयाचा मेरू पुढे जातच राहिला. घरकाम, मुलांची कर्तव्य, नोकरी तर काय डॉक्टर तेही काय पुढचा जन्म आहे की नाही माहित नाही, पण आता असणाऱ्या जन्माचा प्रत्येक क्षण मी माझ्या मर्जीप्रमाणे उपभोगणार आहे. माझ्या प्रत्येक श्वासावर आधी माझा हक्क आहे आणि तो मोकळा श्वास घेण्यासाठी मला दुर्गाच बनलं पाहिजे. नाहीतर ही लोक मला जगू देणार नाही. आणि निश्चयाचा मेरू पुढे जातच राहिला. घरकाम, मुलांची कर्तव्य, नोकरी या सगळ्या जबाबदाऱ्या पार करत मी सीए झाले. त्यावेळेचा आनंद काय वर्णू.
खूप दिवसापासून माझं स्वप्न होतं ते. आपण सीए व्हावं, तेही उत्तम रीतीने. आपलं स्वतःचं एक छोटं का होईना ऑफिस असावं. त्यात शिक्षणाची आवड असणाऱ्यांना, पण अजून काहीतरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या व्यक्तींना आपण आपल्या ऑफिसमध्ये नोकरी देऊ, त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी खारीचा वाटा उचलू. अशा कितीतरी दिवसांच्या इच्छांना पूर्ण होण्यासाठी सुरुवात झाली. सीए झाल्यानंतर ऑफिस मधून कर्ज घेऊन एक छोटस ऑफिस टाकलं. वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देऊन मुलाखत घेतली आणि मला योग्य माझ्या ऑफिसला साजेशा आणि माझ्या स्वप्नांची पूर्ती करणाऱ्या व्यक्तींना पारखून पारखून घेतलं आणि माझी निवड योग्यच होती हे त्या लोकांनी सिद्ध केलं. कारण काही काळात माझं ऑफिस नामांकित लोकांच्या गणनेत समाविष्ट झालं, नावारूपाला आलं. निष्ठावंत लोक भेटली तर आपण शून्यातूनही जग जिंकू शकतो, हे अगदी खरं आहे. मागे वळून बघितलं तर त्यावेळी मी दुर्गेचं रूप धारण केलं नसतं तर आज मी ही यशाची ओढ चालू तरी शकले असते का? चित्त आणि चिकाटी यांची जर योग्य सांगड घातली तर विजयी आपणच होऊ शकतो. धैर्य ही साथीला लागतं. कारण मी जर घरच्यांचं ऐकून गप्पा बसले असते तर आज धुणी भांडी करताना वेळेत सापडले असते. सगळ्यांच्या विरोधाशी सामना करत वेळेप्रसंगी रणचंडिकेचा अवतार साकारत मी आज माझं स्वप्न पूर्ण केलं. माझे घरचेही आता खूप खुश आहेत. माझ्या यशांमुळे मुलंही उच्च शिक्षित असून चांगल्या ठिकाणी नोकरी करत आहे. शेवटी जगणं जगणं काय हो, यालाच तर म्हणतात हे जगणं. आत्मसन्मानाने मोकळा श्वास घेण्यासाठी आजही आपल्याला झगडावं लागतं, हे खरंच दुर्दैव आहे. मला याही कोणत्याही क्षणात कमी नाही, हे मी माझ्या जिद्दीनं, चिकाटीनं आणि आत्मविश्वासानं जगाला दाखवून दिलं. आता तुम्हीच सांगा, मीच गौरी, मीच दुर्गा आहे की नाही? धन्यवाद. वा 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 वा, खूप तूच छान. गौरी, वा. तूच दुर्गा, हो ना. गौरी थँक्यू दुर्गा. भारती ताई. छान छान तूच. दुर्गा. आज 3 सादरीकरणं झाली आणि ती उत्तम झाली. म्हणजे खरंच कौतुक करण्यासारखं आहे की आपल्याकडे किती टॅलेंट आहे आणि किती योग्यतेचे सभासद आहे. आज भारतीताई खानोलकर यांनी पुलवात हा विषय धरून इतकी छान एक रचना केली आणि आपल्यापर्यंत ऐकवली. त्या फुलवातीला माहेरवाशिणीची खजिनाची पेटी इथपर्यंत त्यांनी तो विषय आणला. त्याच्यात सगळे विषय घेतले की ते तुपामध्ये पूर्ण भिजवावी म्हणजे शांत ज्योत तेवत राहते आणि आरती संपेपर्यंत ती आपल्याला साथ देते. संपूर्ण देवघर उजळवत असते. त्याच्यानंतर जग पुढे गेलंय पण अजून त्या वाती मला समाधान देतात. आणि आजीच्या काळात ह्या वाती त्याच होत्या पण त्यांनी कसे दिवस काढले याची पण आठवण केली आहे. आणि प्रत्येकाला छान ती पूर्ण भिजवलेली वात वापरायला मिळावी म्हणजे त्यांच्या घरातही कितीही प्रतिकूल काळ आला तरी तो काळ निभावण्यासाठी शांतता लाभेल. आणि इथून त्यांनी शेवटी माहेर वाशनीचा उल्लेख केलेला आहे की अशा बऱ्याचशा मुली लग्न होऊन आपापल्या घरी गेल्या. इथपर्यंत ही फुलवात त्यांनी जोडली. भारतीताई खूप छान वाटलं. कारण एवढा कधी चर्चेला जाईल असं वाटला नाही हा विषय पण तो तुम्ही उत्तमपणे घेतला. त्याच्यानंतर विकास पाटील यांनी गौरी आणि गणपतीचे नाते छान सांगितलं. काही जण बहीण म्हणतात, काही जण आई म्हणतात. तसंच कारण आई म्हणतात त्याला गौरी नंदन म्हणजे गौरीचा पुत्र असा पण आधार दिला. आणि पार्वतीचेच दुसरे नाव गौरी आहे याचा उल्लेख केला.
10 दिवस गणपती बरोबर 2 मातांची पूजा करतात. गणपतीच्या 2 माता असं शास्त्र आपल्या समोर सांगितलं. पार्वतीने चंदनाचा लेप अंगाला लावला आणि गंगा मोठ्या बहिणीला सांगितलं की त्या चंदनाच्या लेपाचे मळी काढून दे, आणि त्या मळीचा जो हे आवृत्ती म्हणजेच आपले गणपती. त्यामुळे गणपतीच्या 2 आई असा उल्लेख केला. आणि गौरीला महालक्ष्मीही म्हणतात आणि त्याची पूजा करतात असाही उल्लेख केला. पूजा वेगवेगळ्या प्रकारे करतात. काही ठिकाणी 5-7 असे वेगवेगळ्या आकड्यात दगड ठेवून करतात. नदीवरचे दगड, कागदाचा किंवा इतरही मुखवटा वापरला जातो. गणपतीचं औचित्य साधून विकास पाटील तुम्ही एक छान माहिती दिलेली आहे, आणि अशीच माहिती तुम्ही दरवेळेला देता आणि पुढेही देत राहा. आज माधवी देसाई यांनी आयत्या वेळी सादरीकरण करणार असं म्हटलं, पण त्यांनी एक अ, छानशा विषयाला हात घातला की ज्याचा संबंध आपल्या स्त्री चळवळीशी आहे असं म्हणायला हरकत नाही. शीर्षक दिलं, मीच गौरी आणि मीच दुर्गा. मुलगी म्हणून जो जन्म आहे त्याला धरून त्यांनी जे बराच काळ चालू आहे त्याचा सगळ्याचा आढावा घेतला. लहानपणापासून मुलीला बंधनं सुरू होतात. इथे उभे राहू नको, हे करायचं नाही, ते करायचं नाही, उलट बोलायची तर सोयच नसते. आईने लवकरात लवकर माझी बाई बनवली असा त्यांनी या जे कथानक घेतलंय त्याचा उल्लेख केलेला आहे. लग्न झाल्यावर तू काय करणार आहेस हे सगळं ऐकवत लहानपणापासून लग्नाचं वय होईपर्यंत हेच ऐकायला लागलं. आणि लग्न झालेल्यानंतर ज्या करायच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आईनी करवून घेतल्या. लवकर लग्न होईल तर बरं असं मुलींना वाटतं, तसं या कथानकाला पण वाटलं. तसं लग्नही झालं, स्वस्त आणि मस्त जावई मिळाला, त्यामुळे आई बाबा तृप्त झाले असा त्यांनी एक छान उल्लेख केला. त्याच्यानंतर परत एक स्त्री जन्माचा भाग म्हणून त्यांनी उल्लेख केलाय की सासरच्या पिंजऱ्यात अडकले आणि परत सून म्हणून आणि सासरचा जाच म्हणून सासरचे रंग दिसायला लागले. घाण्याला जुंपलेल्या बैलासारखी अवस्था त्या स्त्रीची होत होती, होतही आहे आज. कारण सकाळी 4 वाजता दिवस सुरू होतो. घरातल्या सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या आवडीनिवडीपणे करण्यामध्ये रात्र कधी होते ती कळत नाही. सकाळ आणि रात्र या फेऱ्यामध्ये ती स्त्री असते. सासरे, सासू, आजे सासू, जाऊबाई, दीर, प्रत्येकाच्या जे वेगवेगळे जी तऱ्हा आहेत त्या तऱ्हा सांभाळण्यात त्या मुलीचा जन्म जातो. कुटुंब टिकवण्यासाठी सर्वांची साथ हवी, परंतु अशा प्रकारामध्ये मुलगी वेगळी पडते. म्हणजे बाहेरून आलेली मुलगी ज्याला आपण सून म्हणतो ती वेगळी पडते, आणि घरातल्या बाकी सगळी मंडळी आणि घरातल्या मुली वेगळ्या पडतात. शिक्षणाची आवड होती, पण शिकायला मिळेल अशी परिस्थिती नसताना इथे त्यांनी कलाटणी दिलेली आहे. इथपर्यंत त्यांचं गौरी हे रूप आपल्याला बघायला मिळालं. त्याच्यानंतर बंड पुकारलं म्हणजे दुर्गाचं रूप धारण केलं. शिक्षणाची आवड होती, पुढचं शिक्षण घेतलं. त्याला पैसे कोण देणार? शिकण्यासाठी पैसे लागतात, म्हणून 2 शिकवण्या केल्या, शिक्षण पूर्ण केलं, नोकरी सुरू केली, 3 मुलं झाली. पण सीए होण्याची इच्छा होती. पुढे सीए झाली ती मुलगी. ऑफिस स्वतःच झाटलं.
इतरांना नोकरी देऊ ही इच्छा होती, तीही पुरी झाली. आणि अशा प्रकारे बंड करून एक आपलं स्वतःच विश्व तयार केलं. तर या कथेमध्ये, या कथनामध्ये त्यांनी सांगितलं की कधी कधी बंड पुकारल्याशिवाय नवीन विश्व तयार करता येत नाही. कारण मनुष्य जन्म परत मिळेल याची खात्री नाही. आणि चांगल्या गोष्टीसाठी जर बंड पुकारलं तर आपण विजयी होतो. आणि परंतु कधी कधी त्यासाठी म्हणजे दुर्गाला दुसरं नाव दिलंय, रणचंडीचे रूप घ्यायला लागते. माधवीताई, तुम्ही हे छान विषय आमच्या समोर मांडला. तुमचेही खूप खूप आभार. आज सगळ्यांच्या सादरीकरण छान झालेलं आहे, बोधपर झालेलं आहे. जरी तिघांच झालं असलं तरी सर्वांचे खूप खूप आभार. आणि या कार्यक्रमात आपण इथे थांबूया.